नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॅलेंडरनुसार 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांती असते, म्हणजेच सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, त्याच्यामुळे ही झाडांची पानगळती सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिना आहे, अशी पानगळती आपल्याला झालेली दिसते आणि हीच झाडं मागच्या महिन्यामध्ये पानगळती होण्या अगोदर अशी हिरवीगार होती. आता तीच पानं, तीच झाडं अशी पानगळतीमुळं भकास दिसू लागलीत. मग निसर्गामध्ये कोणते बदल दिसतात की ज्यावेळेस आपल्याला उन्हाळ्यात चालू झाला असं समजतं, ते आपण पाहूया. उन्हाळ्यात सूर्याची किरणं प्रखर होतात, त्यामुळं उष्णता वाढते, पानगळ होते, पाणी आटतं. तरीही अनेक गोड फळं निसर्ग याच काळात आपल्याला देत असतो. मग अशा वेळी शरबत असेल, उसाचा रस, कलिंगड, ताक अशी पेय आणि फळं शरीराला थंडावा मिळवून देत असतात. करंजीला लागलेली फळं वाळायला लागली की समजायचं ही उन्हाळ्याची चाहूल आहे. यानंतर आता याला परत अशी नवी पालवी फुटायला लागली आहे. असं पानगळती झाल्यानंतर पालवी फुटते, याकडं पाहिलं तर मग असं वाटतं की निसर्ग उन्हाळ्यातसुद्धा आपलं रूप बदलत असतो. पावसाळा लागला की पावसाळ्यात हिरवगार निसर्ग होतो, तसं उन्हाळ्यातसुद्धा पालवी फुटते आणि निसर्ग आपलं रूप बदलतो. हे पळसाचं झाड निसर्गानं एवढं भरभरून द्यावं की जसं की या पळसाच्या झाडाला हा भडक लाल रंग दिला आहे, तसंच निसर्गानं मानवी जीवनाला भरभरून दिलेलं आहे. आता हे बघा, आंब्याचं झाड आहे. या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या सुपारीच्या आकाराच्या झाल्यात आणि त्याच वेळेस ह्या सुपारीच्या आकाराच्या होतात ज्यावेळी उन्हाळ्याची चांगली चाहूल लागलेली असते. हे सुद्धा एक उन्हाळा लागल्याचं लक्षण असतं. काही आंबे असतात ते बिगर मोसमी असतात, ते मध्येच फळं लागतात त्याला. आणि आणखी हे एक उदाहरण, ज्यावेळेस आपण रस्त्यानं प्रवास करत असतो किंवा एखाद्या शहरामध्ये जातो तर त्या ठिकाणी असे चरक आपल्याला लागलेले दिसतात. हे फक्त उन्हाळा चालू झाल्यानंतरच आपल्याला दिसत असतात. इतर वेळी हे क्वचित असतात. आणि हे लग्न वगैरेचे कार्यक्रम, म्हणजे लग्न जमवणे, सुपारी फोडणे आणि टिळा कुंकू करणे असे कार्यक्रमसुद्धा उन्हाळ्यात जास्त प्रमाणात असतात. तसे दिवाळीतसुद्धा होतात, पण ते कमी असतात. उन्हाळ्यात सुट्टी असल्यामुळं ते मोठ्या प्रमाणात लग्न जमवण्याचे कार्यक्रम होत असतात. तर हे आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की हे पाहून आपल्याला समजतं की चांगला उन्हाळा लागला आहे. तर अशा अनेक गोष्टी असतात निसर्गामध्ये किंवा आपल्या समाज जीवनामध्ये, ज्यावरून आपल्याला समजत असतं की उन्हाळा लागला म्हणून. तर आणखी पण काही गोष्टी आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मारुती काळदाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब